सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलं. जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलाय. 2 सप्टेंबरच्या GR रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही. ओबीसींच्या मेळाव्यातून वडेट्टीवारांचा हल्लाबोल. तीनशे 74 जातींवरती अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? विखे पाटलांचा अभ्यास कच्चा, तर फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं. वडेट्टीवार बरसले. भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांनी वाटोळं करून घेऊ नये. विजय वडेट्टीवारांना काँग्रेस संपवायची आहे. जरांगेंचा पलटवार. घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन. कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाई होणार, तर घायवळला शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही. प्रकरणाची चौकशी सुरू. अजित पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर. महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिसणार एकत्र. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे, तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान. विरोधकांचं टीकास्त्र. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांचं वास्तव दाखवल्यानंतर पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन उतरले रस्त्यावर. महिनाभरात खड्डे बुजवण्याच्या दिल्या सूचना. बंदी घातलेल्या सिरपचा बीडमध्ये 500 बाटल्यांचा साठा जप्त. सॅम्पल तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवलं. प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतंही सिरप न देण्याचे मेडिकल चालकांना आदेश. नागपूरमधल्या ओबीसी मोर्चातून ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह राज्य सरकारवरती तोफ डागली आहे. सरकार जरांगेंसमोर झुकलं. जरांगेला काही समजत नाही. मात्र जरांगे ओबीसींच्या मुळावर उठल्याचं मोठं विधान वडेट्टीवारांनी केलेलं आहे. तर भाषणात बोलताना वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांवर सुद्धा निशाणा साधलाय. 2 सप्टेंबरचा GR हा काळा GR असल्याने तो रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा विजय वडेट्टीवारांनी दिलाय. तर न्यूज 18 लोकमतशी बोलताना मनोज जरांगेंनी वडेट्टीवार आणि भुजबळांवरती पलटवार केलाय. माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा GR हा रद्द झाला पाहिजे. हीच भूमिका ठेवून आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे, अशी आमची विनंती आहे. आणि हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा येतो अभि झाकी आहे. कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांना समजत नाही. अरे बाबा, माझी लेकरं तो जरांग्या म्हणते. तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं. EWS मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. आम्ही महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुते दारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात. कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं
हे आमचं पहिलं काम आहे, म्हणून मी मैदानात उतरलो आहे कि सुधर जाओ, होश में आओ, नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आहे. ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएस चा कटाप 450 आहे. आता तुम्ही सांगा, ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतात, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो, जर हा जी.आर. रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. तर न्यूज 18 लोकमतशी बोलताना मनोज जरांगेंनी वडेट्टीवार आणि भुजबळांवरती पलटवार केलाय. ओबीसीचं हित जर साधायचं असेल त्यांना, तर ओबीसीच्या आरक्षणाबद्दल त्यांनी अगोदर विचार करायला पाहिजे होता. की ओबीसीला 32% आरक्षण होतं, 49% आरक्षण आहे ते 52% झालं, 32% ओबीसीला आरक्षण होतं ते 27%वर आलं. त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे ओबीसीचा मोर्चा झाला, त्यात वडेट्टीवारांचं भाषण झालं, त्याच्यामध्ये जोपर्यंत हा जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हा आरक्षण जिहाद आहे असा अर्थ आहे. ते जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर तो बसत नाही आता. कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो नेता, जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा, नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगच जमत, कोणासंगच इतकं म्हणजे प्युअर अपेक्षा आहे ते. आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा. चांगलं होतं ते, चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगलं काम करत होता. परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळले अवकात आता. पहिला मोर्चा, महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा. काँग्रेसचाच मोर्चा होता. काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? सरकारनं जरांगे समोर म्हणजे त्यांना शरण जाऊन जरांगे पुढे सरकार झुकले असं देखील म्हणाले. नाही, ते भाव चढवून बोलतोय. मी पहिल्यांदाच सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता. छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो, कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या मराठ्यांच्या. सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे, तर यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल. कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात आणि मराठ्यांना जर आपण वेठीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं. म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या. झुकायचा आणि दडपायचा काय संबंध? आम्ही काही बोललो का त्यांना? काही केलं का? अहो शांततेत गेलो नाही. तितके करोडो लोक मागं म्हणल्यावर मोकळा कोणीच माघारी नाही जात, धिंगाणा घालूनच येईल. पण हे राज्य आमचं आहे, या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत. आम्ही कसा धिंगाणा होऊन देणार? आणि सरकारच्याच लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्यांचं हैदराबाद गॅजेट आहे, तर आपण दिलं पाहिजे. आणि मोठ्याहून सरकारने वागून मराठ्याबरोबर चालणार नाही, म्हणून त्यांनी आमचा गॅजेटचा जी.आर. काढला. काल मी विखे पाटील साहेबांना सांगितलं मला सातारा सुद्धा जी.आर. लगेच पाहिजे. आता सातारा संस्थांचा आहे, कोल्हापूर संस्थांचा आहे, पुणे संस्थान आहे, औंध संस्थांचे, मला हे जी.आर. पाहिजेत. सांगितलं ठीक आहे म्हणे, आम्ही ते अहवाल घेतोय म्हणे, थोडासा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती, तो पण जी.आर. लगेच काढतो. कारण जे खरं आहे ते द्यावंच लागणार आहे. बरोबर. पाटील, 56% ओबीसी आहेत, त्यांना 27% आरक्षण आहे आणि 15% लोकांना म्हणजे मराठा समाजाला 48% आरक्षण दिले जाते असा आरोप आहे. कोणाचा? वडेट्टीवार. ते येडं झालं, ते प्युअर येडं झालं. त्याला ते दिसतं, त्याला हे नाही दिसत की कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या, त्यावेळेस बी त्यांच्या जागा कमी झाल्या. हे नाही त्यांच्या डोक्यात आहे. ज्या जाती ओबीसी आरक्षणात बसत नाही ते त्यांना चालतात.
जी समुदाय मागासवर्ग आयोगाचे निकषच पूर्ण करत नाही ते पण सगळ्या जमाती त्याच्यामध्ये घेतल्या आहे, ते त्यांना चालतं. मग फक्त मराठाच त्यांना दुखणं आणि द्वेष कुणाचा आहे? फक्त मराठ्याचा आहे. खूप द्वेष आहे त्यांना मराठ्यांचा. फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे. मग त्यांचं काही होय ना, किती का बोंबलते मग मोर्चे काढते काही करते. इथून मग मोर्चे काढायचे ना. ओबीसीचा एवढा तुला पुळका येतो, एवढी माया येते, इथून मगच मोर्चे काढायचे की बाबा ह्या जाती आमच्या आरक्षणात आल्यात. आता ह्या वर्षात मागच्या 100 जाती घातल्यात. एकदा 23 घातल्यात, एकदा 33 घातल्यात, आता 15-16 घातल्यात या पाठीमागच्या 15-20 दिवसात. तेव्हा बंबलायचं ना. इतका मराठ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे ना की खूप द्वेष आहे मराठ्यांचा त्यांना. पाटील, कोण मूर्ख आहे मराठ्यांना समजत नाही का? जरांगे माझी लेकरं म्हणत आहे, आमचे काय बकरे आहेत का? बैताळ जरांगेला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही. हे शब्द कोणाचे माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षापूर्वीचे आंबडचे सभा आठवा. हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा. म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक. ती परळीची एक लाभार्थी टोळी ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली, जिल्हाभरात मालक केलं. आज तेच त्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन इकडचे तिकडचे माकडं गोळा करतात 2-3 जण आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात. त्यांच्या ध्यानातच आहे ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आहारी गेल्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं. तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळीसारखाच प्रकार आता ओडंडीवारचा व्हायला लागला. परडं उघडं अरे बाग आता झोपत नाही रातभर द्या बिगर पाण्याची टाकी द्या. तिथं भुजबळ आज तुम्ही पुढे जाऊया. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती घणाघाती टीका केलेली आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच विखे पाटलांचं ध्येय असून ते उपसमितीचे अध्यक्ष कसे बनू शकतात असा सवाल त्यांनी केलेला आहे. सरकारनं तातडीने 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा अशी मागणी सुद्धा केली आहे. जे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच्या पलीकडे ज्यांची अवकात नाही, कुवत नाही, अशा विखे पाटलाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदाच्या सांगण्यावरनं जर ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, जर ओबीसीचं आरक्षण संपवणारा 2 सप्टेंबरचा रिझोल्युशन गव्हर्नमेंट पारित करणार असेल आणि आम्हाला त्याच्या विरोधामध्ये जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर आम्ही लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा वापर करणार. पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन जर एखादा माणूस आज नागपूरमध्ये जर ओबीसींच्या हिताची ठामपणे भूमिका घेत असतील तर त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं हे आम्ही आमचं ओबीसी आंदोलक म्हणून कर्तव्य समजतो. सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, बिनबुडाचा लोटा, ज्याला पक्ष विचारधारा काही नाही, हे कधी काँग्रेसमध्ये असतात, कधी शिवसेनेबरोबर असतात, कधी भाजपबरोबर असतात. हे तत्वच्युती करून सत्तेमध्ये बसणं हा विखेंचा गुणधर्म आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटील नावाचा माणूस सामाजिक न्यायासाठी, रिझर्वेशनसाठी काहीतरी GR काढायचा आणि त्याचा अध्यक्ष बनतो. हे मला वाटतं गव्हर्नमेंटला पारितोषिक दिलं पाहिजे की वायनरी चालवणारा, कारखाना चालवणारा, पैसे कमवणाऱ्या माणसाला सामाजिक न्यायासाठी जे रिझर्वेशन दिलं जातं त्या उपसमितीचा अध्यक्ष बनवलं जातं. पुन्हा ते आता गुलाल लावून फिरतंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये. याला वाटतं मी मुख्यमंत्री होतोय. अरे तुझी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय वाताहत झाली ते बघ ना. जिल्ह्याच्या पलीकडे तुला लूत भरलेलं कुत्रं विचारत नाही आणि तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात. आणि आता ओबीसीचं आरक्षण संपवल्यावर तुझं हे दिवा स्वप्न तुला निश्चित बघायला भेटेल. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे यांच्याशी केलेली आहे. आणि नथुराम गोडसे यांनी जशी शांत डोक्याने महात्मा गांधींची हत्या केली तशा शांत डोक्याने देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. संतोष देशमुख यांची झालेली हत्या, त्या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालते. आणि एवढं स्पष्ट चित्र असताना देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात. आणि जशा नथुराम गोडसेंनी शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात. हे जे हर्षवर्धन सपकाळ आहे ना, हे देवेंद्र फडणवीसजी बद्दल बोलेल तरच त्यांचं मीडियामध्ये दखल घेईल असं या भावनेत ते असतात.
ते मोदीजीवर टीका करतात, देवेंद्रजीवर टीका करतात, पण खाली वर्ग बघितला पाहिजे. जे टीका करतात हर्षवर्धन सपकाळ, खाली जरा कॉमेंट तपासून बघितले पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी. कुठं देवेंद्रजी, कुठं हर्षवर्धन सपकाळ, कशाला बोलताय? उंची कमवला तेवढी उंची तुमची आहे का बोलायला? कशाला बोलता?